तुम्हा सर्वांचं नाते निसर्गाशी या दिलीप निंबाळकर लिखित पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभामध्ये खूप खूप स्वागत. मी प्रकाशक श्री गुलाब सपकाळ यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं आणि पाहुण्यांची ओळख करून द्यावी. सर्वांना नमस्कार. पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रफुल्लता प्रकाशनतर्फे कार्यक्रम आयोजित करायचं ठरवलं आणि तो क्षण आता आपल्या सर्वांच्या समोर आहे. मी प्रफुल्लता प्रकाशनतर्फे आज या ऑनलाईन कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांचं स्वागत करतो. मला असं आठवतंय की आता 23 वर्ष झाली हा प्रफुल्लता प्रकाशनचा उद्योग सुरू झालाय. याची सुरुवात कशी झाली तर मला मुद्दाम इथं सांगावं असं वाटतं की डोंगर यात्रा या पुस्तकाची मांडणी करायची, दुसऱ्या आवृत्तीची मांडणी करायची संधी मिळाली. याच्या अगोदरही मनात होतं, पण संधी मात्र डोंगर यात्रेने दिली आणि प्रकाशनाला सुरुवात झाली. प्रफुल्लता प्रकाशनचं पहिलं पुस्तक म्हणजे 23 वर्षापूर्वी स्वातंत्र्य संग्रामातील संविधा प्रमोद मांडे यांचं पहिलं पुस्तक आपण केलं. इतिहासावर आधारित होतं. स्वातंत्र्य संग्राम आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर त्यापासून जी सुरुवात झाली, मग इतिहास, मग पर्यटन, मग साहसी पर्यटन, कादंबरी, कथा, कविता, भाषा आणि सामाजिक विषय घेऊन आपण यामध्ये उतरलो. या सगळ्या प्रवासामध्ये मला पहिलं नाव मुद्दाम घ्यायचे समोर दिसतंय म्हणून नाही, पण आनंद पाळंदे इथून आपली सुरुवात झाली. प्रमोद मांडे नंतर आनंद पाळंदे, त्याच्यानंतर मग काका विधाते, प्रभाकर करंदीकर, मनोहर सप्रे, अवधूत डोंगरे, हरवंदे पती पत्नी, सोपान खुडे, प्रणा परांजपे, श्रीराम साठे, अर्चना गोडबोले, नंदकुमार येवले, रेणू दांडेकर यांची पुस्तकं प्रकाशित करायची संधी मिळाली. यामध्ये बरीचशी नावं आहेत, माझ्याकडून राहूनही जातील. या क्षणाला 150 नावं घेणं मला शक्य वाटत नाही, या गोष्टी समजून घ्या. प्रकाशन संस्थेच्या आणखीन एक अभिमानाची गोष्ट कोणाच्या सहज मला तुमच्या लक्षात आणून द्यायची. ही संस्था खरंच अभिमानाची गोष्ट आहे या संस्थेला. आणि पुन्हा आनंद पाळंदेचं नाव घेतो. आनंद पाळंदे, त्यांचे मिसेस आणि त्यांचा मुलगा, अशा तिघांची पुस्तकं प्रफुल्लता प्रकाशनने केलेली आहेत. माझ्या आत्तापर्यंतच्या माहितीप्रमाणे प्रकाशन संस्थेचा इतिहास जर तपासला तर हे कदाचित पहिलं उदाहरण असेल. पाहुण्यांची ओळख करून देणं स्वाभाविक आहे. आजच्या प्रमुख पाहुण्या आहेत उषा प्रभा पागे, स्टेशन डायरेक्टर होत्या आकाशवाणीमध्ये. त्याच्याही पेक्षा मला महत्वाचं वाटतं की गिरीप्रेमी संस्थेच्या संस्थापिका आणि सदस्य, आज रोजी त्या अध्यक्ष आहेत. आणि गिरीप्रेमी नुसत्या एव्हरेस्टवरच नाही तर आणखीन 8000 शिखरं एका पाठोपाठ एक पादाक्रांत करतायत. हे किती चांगली गोष्ट आहे. त्या आज आपल्याला प्रमुख पाहुण्या लाभलेल्या आहेत. त्या निवळ संस्थापिका किंवा स्टेशन डायरेक्टर नव्हत्या नाहीत, तर उत्तम गिर्यारोहक आहेत, लेखिका आहेत आणि मला त्याच्याही पेक्षा अत्यंत महत्वाचं वाटतं, निसर्ग संस्था ज्या आता आज रोजी कार्यरत आहेत बऱ्यापैकी, या संस्थांशी उषा प्रभा पागे यांचा जवळचा संबंध आहे, जिव्हाळा आहे आणि त्या कार्यकर्त्या पण आहेत या संस्थांमध्ये. ज्यांच्या हस्ते आज पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे त्या आनंद पाळंदे, हेही गिरीप्रेमी संस्थेचे संस्थापक आणि सदस्य आहेत, ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत आणि लेखक पण आहेत. माझ्या संस्थेतर्फे, प्रफुल्लता प्रकाशन संस्थेतर्फे त्यांच्या आतापर्यंत 6 पुस्तकं झालेली आहेत. आणि आजचे प्रमुख लेखक, आपल्या बऱ्याच जणांचे मित्र दिलीप निंबाळकर, हेही योगायोगाने गिरीप्रेमी संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. ते गिर्यारोहकही आहेत
हाताची नव्हे पण पायाची पोट गमावून बसलेले आहेत. ते लेखक आहेत. आणि मला आणखीन एक अभिमानाची गोष्ट की आमच्या सगळ्यांमध्ये अत्यंत उत्तम चोखंदळ असे ते वाचक आहेत. आज या पुस्तकाच्या निमित्तानं मला एवढंच सांगावं असं वाटतं की हे पुस्तक तयार होण्यामध्ये मी तर आपला मध्यस्थ आहे फक्त, पण दिलीप इतकाच सिंहाचा वाटा, आमची मिठू म्हणजे मिथिली आणि दिलीप निंबाळकरची पत्नी यांचा याच्यामध्ये मोठा सहभाग आहे, वाटा आहे, हे मला विशेष आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागतही करतो आणि त्याचबरोबर नेमट्री ही जी संस्था आहे IT मध्ये काम करणारी, या संस्थेनं हा कार्यक्रम घडवून आणलाय, त्याची आठवण या निमित्तानं मला करून द्यायची. धन्यवाद. मी आनंद बाळंदे काकांना विनंती करते की त्यांनी पुस्तक सर्वांना दाखवावं आणि व्हर्च्युअल प्रकाशन करावं. आपण सर्वांनी टाळ्या वाजवूया का? नमस्कार, सर्वांचं स्वागत. असं जाहीर करतो की दिलीप निंबाळकर लिखित नाते निसर्गाशी हे प्रफुल्लता प्रकाशनने प्रसिद्ध केलेलं त्याचं विमोचन मी करत आहे आणि ते प्रसिद्ध झालं असं जाहीर करतो. दिलीप निंबाळकर आणि मी, आमची जवळजवळ 50 वर्षाची मैत्री आहे. या पुस्तकाचं नावच आहे नाते निसर्गाशी. ही मैत्री कशी झाली तर ती निसर्गाच्या आमच्या दोघांच्याही एका ओढीने झालेली. मी सोमेश्वर नगरला 1972 साली बँक ऑफ बरोडात गेलो आणि दिलीप निंबाळकर तिथे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात होते. पाठीवर पिठ्ठी टाकून जात असे तेव्हा बहुतेक जणांना असं वाटत असणार की हा बँकवाला म्हणजे काहीतरी पैसे वाटप करतोय. हा एकच माणूस असा दिलीप निंबाळकर की ज्याच्या हे लक्षात आलं की हा निसर्गातला आनंद वाटणारा माणूस आहे. आणि तिथे आमची गट्टी जमली ती आजपर्यंत चालू आहे. अनेक वेळा आम्ही हिंडत गेलो, भटकंती करत गेलो, गिरीभ्रमण चालू केलं. त्यातून आमची एकमेक डोंगर भाऊ झालो अक्षरशः. आणि नंतर दोघांचंही जे निसर्गाचे प्रेम होतं त्यातून आणखी पुढचे टप्पे गाठत आम्ही हिमालयात गिर्यारोहण एकत्र करायला गेलो. ही खरोखरच फार मला आनंदाची बाब आहे की आज इतक्या वर्षानंतर सुद्धा दिलीप इतकं छान लिहू शकतो. आणि त्याचं पुस्तक गुलाब सपकाळ यांनी प्रफुल्लता प्रकाशनतर्फे प्रसिद्ध केलं. कसं आहे की मी अनेक वेळा सांगतो लोकांना, कुठेही जाऊन आलात की तुम्ही तुमची नोंद ठेवा डायरीत आणि लिखाण करा त्याच्यावर काहीतरी तुमचे अनुभव. मुख्यतः इतर अहवालासारखी माहिती तर लिहिता येतेच बऱ्याच जणांना, पण स्वतः तुम्हाला काय वाटलं, तुमच्या मनाला काय भिडलं ते लिहा. दिलीपला हे कधीही असं सांगायला लागलं नाही. मला वाटतं त्याच्या हे सगळं उपजतच बुद्धी होती त्याच्याकडेही. आणि आम्ही ज्या पद्धतीने डोंगरात गेलो, किल्ल्यांवर भटकलो आणि नंतर हिमालयात गेलो, गिर्यारोहण केलं, प्रत्येक वेळी आमचा अतिशय जिव्हाळ्याचा कोण घटक असेल तर तो म्हणजे पर्वत. आपल्याला माहितीच आहे की पर्वत आणि अगदी टेकाड इथपर्यंत त्याची उंची कमी कमी करत गेलं तरी त्याच्यामुळेच सगळं जीवन, मानवी जीवन त्याच्या आश्रयाने पळत फुलत आलेलं आहे.
आणि जगाच्या पाठीवर कुठेही जा पर्वत आहेतच. आणि मग तिथे जाणारा माणूस निसर्गप्रेमी होणारच. निसर्गाशी नातं आणखीन त्याचं घट्ट होणार. तसं आमचं दोघांचंही नातं निसर्गाशीही झालं आणि एकमेकांशी डोंगर भाऊ म्हणून घट्ट झालं. आता या पुस्तकाचं नाव आहे नाते निसर्गाशी. खरं म्हणजे आपला जन्म होतो तो अगदी नैसर्गिक, ती घटनाच नैसर्गिक असते. त्यामुळे मानवाने निसर्गाशी नातं आहे असं म्हणण्यापेक्षा तो निसर्गाचाच एक भाग आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण तरी पण मग आता या पुस्तकाची गरज आहे का? तर आहे. कारण आपण पाहतोय की अनेक वेळा अनेक ठिकाणी मानव हा निसर्गाच्या विरुद्ध वागत गेलेला आहे. अनेक युद्ध असतील, एकमेकांच्या राष्ट्रांच्या अगदी पर्वतांच्या एका बाजूला जसं आपण नेपाळ भारत आहे तर दुसऱ्यावरला चीन आहे आणि ते एकमेकांचं आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. भारत पाकिस्तान यामध्येही तसंच आहे. तर हे सगळे जे पर्वत आहेत, निसर्ग आहे, याच्याकडे मानव आपल्या फायद्यासाठी त्याचा उपयोग करायला लागला आणि त्याचीच परिणिती आता आपण बघतोय ती या कोरोनाच्या किंवा COVID-19 या अशा भयंकर अशा साथीच्या रोगात त्याचं रूपांतर झालेलं आहे. याचं कारण निसर्गाला आपण माणसांनी ओरबाडलं, आपल्या फायद्यासाठी फक्त उपयोग करून घेतला आहे. त्याचा जिव्हाळा आहे त्याच्या या निसर्गाविषयी, पण फायदा जास्त करून घेतला आणि तो द्यायला मात्र सतत विसरतोय. आणि आज ही परिस्थिती आली की तुम्हाला घरी बसायला लागतंय. दिलीप निंबाळकरनी या नाते निसर्गाशी मध्ये काय केलंय, तर गरज या पुस्तकाची काय आहे, तर त्यांनी हा पुन्हा जो नातेसंबंध आहे तो उलगडून दाखवणारे अतिशय दिग्गज, अतिशय जिव्हाळा असं घेऊन काम करणारे. मी खरं म्हणजे निसर्गात काम करणारा मनुष्य नाही. मी फक्त एक निसर्गप्रेमी आहे आणि निसर्गाबद्दलचे जे अनुभव आहेत ते मी लोकांना सांगितले. काय त्रुटी आहेत झाल्यात माणसाच्या, काय आनंद मिळतो, आस्वाद कसा घ्यायचा निसर्गाचा, हे मी सांगत आलेलो आहे. पण मी कार्यकर्ता म्हणून खरंच कधी काम केलं नाही. पण अशा अनेक कार्यकर्ते, लेखक असे आहेत की ज्यांनी झोकून दिलेलं आहे काम निसर्गाचं संरक्षण करायला, निसर्गाची माहिती लिहून घ्यायला, त्याचा अभ्यास करायला, आणि तो लोकांपर्यंत त्यांनी मांडलाय निरनिराळ्या पुस्तकातून. तर दिलीपलाही फार सुंदर कल्पना सुचली की सुरुवातीला पहिल्यांदी त्यांनी हे सर्व लेखन आपलं श्रोत्यांपर्यंत पोचवलं. लेखन त्याचं म्हणजे कसं, तर जी पुस्तकं लिहिलेली आहेत त्याचा परिचय दिलीप निंबाळकर यांनी या माहितीनं आकाशवाणीवर करून दिला आणि आज आता त्याचं पुस्तकात रूपांतर होतंय. म्हणजे 35 एक लेखक या पुस्तक रूपाने त्यांचा परिचय, त्यांनी केलेल्या कामाचा परिचय दिलीप निंबाळकर आपल्याला नाते निसर्गाशी मधनं पुन्हा एकदा म्हणतो, कारण त्यांचं खूप मोठं काम आहे आणि लोकांमध्ये ते प्रसिद्ध आहेतच. पण पुन्हा एकदा जी आता गरज निर्माण झाली आहे या अनेक कारणांमुळे, माणूस जो दुरावला जातोय किंवा दुरावला अजून पुढे जाणार आहे, तर ते थांबावं म्हणून या पुस्तकाची मला वाटतं गरज आहे. आणि ती निश्चितच सर्व जनता या पुस्तकाकडे त्या दृष्टीने बघेल, ते वाचेल आणि ह्या लेखकांनी काय म्हटलंय ते दिलीप निंबाळकरांच्या लेखणीतून त्यांना पुन्हा एकदा कळेल. पुस्तकाचे लेखक तेच सांगतो की अनेक आहेत, 35 एक जण आहेत आणि त्यांची 50 एक पुस्तकं आज आपल्याला या पुस्तकातून त्याचा परिचय होणार आहे. मग दिलीप निंबाळकरांचं काय आणखी काम, त्यांनी त्यांच्याच शब्दात हे सगळं मांडलं. पण प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी जर आपण बघितलं तर दिलीप निंबाळकरांनी ज्या संवेदनशीलतेने त्याच्यावर आपली टिप्पणी केली आहे ती पण एक खूप वाचण्यासारखी आहे. आणि प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी, पुस्तक परिचयाच्या शेवटी त्यांनी ही टिप्पणी केलेली आहे. आता मी गिर्यारोहक, दिलीप निंबाळकर गिर्यारोहक, तर गिर्यारोहणात काय मिळतं याचं मी त्यांनी 2 शब्दात
त्यांनी जे वर्णन केलंय तेवढं सांगतो आणि मग थांबेन. त्यांनी 4 अगेन्स्ट एव्हरेस्ट हे त्यांचं अतिशय आवडतं पुस्तक. गिर्यारोहणात काय आहे, इतर गोष्टीत आपण जर बघितलं तर तुम्हाला बरंच काही निसर्गाकडनं घेता येतं, आपल्या ताब्यात ठेवता येतं. पण गिर्यारोहणात आपण शिखरावर पोहोचतो, पर्वत शिखरावर, आणि आपल्याला काहीही मिळत नाही. फक्त मिळतो तो आनंद आणि छानशा आठवणी. आणि तेच या गिर्यारोहण खेळाचं खूप अतिशय चांगलं मूल्य आहे. आणि म्हणूनच मी उषाप्रभा पागे असतील, दिलीप निंबाळकर असेल, आम्ही सतत अजूनही त्या गिर्यारोहणाच्या खेळाच्या विषयात मग्न असतो. आणि निसर्गाचं जे त्याचं स्वरूप आहे ते अनेकांना सांगत असतो. आणि ती आता दिलीपनी पण किमया केलेली आहे. तर 4 अगेन्स्ट एव्हरेस्ट याच्यात निंबाळकर काय म्हणतात ते आपण बघूया आणि मग थांबू. मुख्यतः 4 अगेन्स्ट एव्हरेस्ट मध्ये काय त्या गिर्यारोहणात त्यांनी सांगितलेलं आहे त्या लेखकांनी की तुम्ही शिखरावर पोचायला तसं नाही, पण माघार घेणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं हे जे मर्म आहे त्या गिर्यारोहण खेळाचं, ते दिलीप निंबाळकरांना असं वाटतं की ह्याच्यातून लोकांनी घ्यावं. आणि कारण मनुष्य आता माघार घेण्याची तयारी दाखवत नाहीये. तो त्यांनी जी काही लूट केली आहे, त्यांनी जे त्याचा लाभ घेतलाय, त्याच्यातनं आता त्यांनी माघार घ्यायला सुरुवात करायला पाहिजे. तरच मानवी जीवन पुन्हा एकदा सुसंस्कृत आणि समंजस असं निसर्गाच्या बरोबरचं जे संतुलन आहे ते पुन्हा निर्माण होईल असं मला वाटतं. दिलीप निंबाळकर आणि मला पाडस हे जे पुस्तक आहे राम पटवर्धनांचं, तेही खूप आमचं आवडतं आहे. ते शेवटी ते काय म्हणतात बघा, निंबाळकर त्यांची टिप्पणी बघा. या पुस्तकातील माणसांचे आणि निसर्गाचे नाते शोषक शोषितांचे नाही, गरजेपुरते एकमेकांकडून होऊन जगणाऱ्यांचे ते एक सहजीवन आहे. भूक, भय, अनिश्चितता यांनी वेढलेल्या या अरण्य निवासकाने किमान गरजा भागवण्या इतकेच निसर्गाकडून घेतले. गरजांचा महापूर स्वतःच निर्माण करून त्यात स्वतःच वाहून जाण्याचा वेडेपणा त्यांनी कधीच केला नाही. शहाणपण म्हणजे यापेक्षा वेगळे काय असते. तेव्हा मित्रांनो, सगळ्यांना मी निश्चितच आवाहन करीन की आपल्या गरजा कमी करा. आज आपण बघतो की रोज दर मिनिटाला नवीन निर्माण होतं आणि त्याच्यातनं लगेचच प्रचंड कचरा आपण या निसर्गात देत असतो. आणि तो काय करायचा त्याचा हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. तर मी पुन्हा एकदा गुलाब सपकाळ, प्रफुल्लता प्रकाशनचे यांचे आभार मानतो की मला ही संधी दिली, दिलीप निंबाळकर यांच्या नाते निसर्गाशी या पुस्तकाचं विमोचन करण्याची संधी दिली आणि 2 शब्दही बोलायला सांगितले. आभार. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या उषाप्रभा पागे, मी तुम्हाला विनंती करते की प्लीज तुम्ही 2 शब्द बोला. आमचे स्नेही आनंद पाळंदे यांनी फार चांगल्या रीतीने या नाते निसर्गाशी या दिलीप निंबाळकरांच्या पुस्तकाचा परिचय करून दिलाय आणि त्याचं विमोचन किंवा त्याचं प्रकाशनही केलंय. खूप आनंदाची गोष्ट आहे. अधिक आनंदाची म्हणजे आज घर बसल्या आपण सगळ्यांशी संवाद साधू शकतोय. करोनाने काही ज्या गोष्टी चांगल्या दिल्या त्यापैकी ही एक आहे असं मला वाटतंय. फारसं काही करावं लागत नाही. मी फक्त आज जाऊन माझा वरचा टॉप बदलून आले आणि बसले. इतकं ते इन्फॉर्मल आणि साधं हे साधन आहे, त्याचा आनंद वाटतो. आनंद पाळंदेंनी सांगितलं की 4 अगेन्स्ट एव्हरेस्ट विषयीचा उल्लेख केला. आम्हा सगळ्या निसर्गप्रेमींचा तो वीक पॉइंट आहे, किंवा असं म्हणू की मर्मबंधातली ठेव आहे ती. पण केवळ 4 अगेन्स्ट एव्हरेस्ट एवढंच नाही, तर या ज्या 35 लेखकांना यांनी घेतलंय, समाविष्ट केलंय दिलीपनी, ते अत्यंत निवडक आहेत, वेचक आहेत. त्यांची खरं तर अनेक पुस्तकं आहेत त्या प्रत्येक लेखकाची, पण दिलीपनी इथे जी 55 पुस्तकं निवडली आहेत तीही अगदी वेचक
आणि शीर्षभागी येतील अशी आहे, कारण त्यांचा संबंध माणसाच्या मनाशी आहे, माणसाच्या जीवनाशी आहे. हे सगळे लेख जर पाहिले ना तर एक लक्षात येतं की याच्यामध्ये जंगल, वन हा प्रमुख नायक आहे. म्हणजे जंगलाचं देणं किंवा वनविहार, वाल्डनकाठी वनविहार, असं वनाविषयीची पुस्तकं दिलीपनी जास्ती घेतली आहेत. मी शेवट असाच खरं तर करणार आहे की यावेळी तू वनाविषयी खूप पुस्तकांचा समावेश केलास. याचा दुसरा भागही यावा अशी अर्थातच अनेकांची इच्छा आहे. आणि त्या दुसऱ्या भागात निसर्गाच्या ज्या आणखी काही इकोसिस्टीम्स आहेत, याला आपण परिसंस्था म्हणतो, त्यांच्याविषयी पण खूप लिखाण लिहिलं गेलंय. मानवी जीवनाचा, म्हणजे मानवी जीवन आहे निसर्गाचा एक भाग आहे, मनुष्यच निसर्गाचा एक भाग आहे. आणि त्या निसर्गाचे विविध घटक आहेत, त्यांचा माणसाच्या संदर्भातला जो प्रवास आहे किंवा जे नातं आहे ते उलगडून सांगावं त्यांनी, अशी माझी इच्छा आहे. या पुस्तकापुरतं पाहायला गेलं तर पर्यावरण हाही, म्हणजे निसर्ग वाचन, निसर्गातल्या विषयीच्या संवेदना, त्याच्याचप्रमाणे पर्यावरण प्रदूषण, पर्यावरण वेगळं आणि पर्यावरण प्रदूषण वेगळं, निसर्ग वर्णन, निसर्ग चिंतन, अशा 3 किंवा 4 स्तरांवर दिलीपनी ही पुस्तकं निवडली. आणि म्हणून वनावर जरी त्याचा जास्ती लोभ दाखवला असला त्या पुस्तकांवर, तरी निसर्गाचे जे विविध पैलू आहेत त्यांना त्यांनी स्पर्श केलाय, हे वैशिष्ट्य वाटलं मला या पुस्तकाचं. म्हणजे त्यालाच आपण निवड म्हणूया ना. ती जी निवड आहे ना, अप्रतिम निवड केलेली आहे पुस्तकांची. आणि दिलीपचा जो उद्देश आहे किंवा ह्या पुस्तकातून जो काही उद्देश सफल होणं गरजेचं आहे, त्याच्याविषयी एक परिच्छेद याच पुस्तकातला छोटासा मी वाचणार आहे. लोकसंख्या, गरजा, अपेक्षा जोपर्यंत मर्यादित होत्या तोपर्यंत निसर्गाला, पर्यावरणाला फारसा धोका नव्हता. माणसाबरोबरच इतर 4 वन्यजीवांचा जगण्याचा अधिकार माणसांकडून तेव्हा नाकारला गेला नव्हता. माणसाला सुखानं जगण्यापुरतं निसर्ग भरभरून देत होता. पण वाढती प्रजा, सुख साधनांची वाढती हाव, यामुळे निसर्गाकडून घेणं हा प्रकार थांबला. बेगुमानपणे ओरबाडणं, हिसकावणं चालू झालं. वागण्यात बेमुरवतखोरपणा आला. नीट समाज जीवन गढूळ झालं. हे जे गढूळ झालेलं समाज जीवन आहे ना, ते पूर्ववत स्वच्छ व्हावं या हेतूनं या पुस्तकांचा परिचय किंवा ह्या पुस्तकांच्या परिचयातून तो हेतू साध्य व्हावा, अशी प्रामाणिक इच्छा कोणताही निसर्गप्रेमी माणूस करेल. आता हा प्रश्न तर उरतोच की एवढं काय निसर्ग तुम्ही करताय. कारण प्रत्येकालाच माहिती आहे की माणूस हा निसर्गाचाच एक घटक आहे. आणि हे जेव्हा त्याला समजेल ना, तेव्हा तो इतरांचे हक्क मान्य करेल, निसर्गाचे हक्क मान्य करेल. आणि तेव्हाच त्याचं जे निसर्गाशी नातं आहे हे खऱ्या अर्थाने सफल आणि समृद्ध होईल. माणसाचा आधाशीपणा हाच पर्यावरणाचा पर्यायानं स्वतःचा विनाशकाल ठरतोय हे माणसाला उमजेल, तो मानव जातीच्या दृष्टीनं शहाणपणाचा दिवस ठरेल. तेव्हा हा शहाणपणाचा दिवस
लवकर जवळ येवो आणि हा दिवस जवळ येण्यासाठी दिलीपनं निसर्गाच्या नात्यांशी जे नातं आहे ते अधिकाधिक अशा तऱ्हेच्या उत्तमोत्तम पुस्तकातून ही शहाणीव लोकांपर्यंत पोचवावी ही इच्छा व्यक्त करते आणि इथे थांबते. धन्यवाद. मी लेखक श्री दिलीप निंबाळकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज हे पुस्तक साकारलंय त्याचं मूळ कारण माझ्या वडिलांच्याकडून मला आलेला वाचन संस्कार हे आहे. ते फार शिकलेले नव्हते पण त्यांना वाचनाचा छंद मात्र होता. त्यामुळे घरात सदैव वेगवेगळी वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके असायची आणि त्यातून माझं वाचनाचं वेड वाढलं. वाचत होतं ते सगळं कळत होतं असं नाही, पण रोजच्या आयुष्यापेक्षा यातून काहीतरी वेगळंच मिळतंय हे मात्र लक्षात येत होतं. पुढे हायस्कूल जीवनात फारसं वाचन झालं नाही, पण कॉलेजला गेल्यानंतर मात्र वाचन वेडानं झपाटूनच टाकलं होतं. कॉलेज सकाळचं असल्याने वाचायला वेळही उदंड मिळायचा. वाचनाला शिस्त नव्हती, मात्र हाती लागेल ते वाचत होतो. महाविद्यालयाची लायब्ररी समृद्ध होती आणि वाचणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लायब्ररीचे सर्व नियम शिथिल करणारे कैलासवासी शिवाजीराव भोसले सरांसारखे प्राचार्य मार्गदर्शनासाठी आम्हाला सदैव उपलब्ध असायची. तो एक भाग्ययोगच होता. नंतरच्या नोकरी काळातही सोमेश्वर महाविद्यालयातील लायब्ररीयन श्री जयवंतराव घोरपडे सरांसारखे स्नेही मिळाले. कदाचित मीच स्वार्थ भावनेने त्यांना चिकटलो असावे. ती स्वार्थ भावना फक्त पुस्तक प्रेमापोटी होती एवढेच, पण पुढे त्यांचाही लोभ जडला आणि त्यांनी मला अलिबाबाची एक गुहाच खोली करून दिली. त्याच काळात आनंद पाळंदे यांचे बोट धरून मी सह्याद्री भ्रमंतीतील पहिली पावले टाकली. ती आणखीनच विशाल अलिबाबाची गुहा ठरली. तिथे खूपच रमलो, म्हणजे गेली 50 वर्षे मी तिथे रमतोच आहे अजूनही. याच भ्रमंती काळात भटकंतीत उषाप्रभा पागे, गुलाबराव सपकाळ, नंदू पागे, शशी हिरेमठांसारखे पुस्तकात आणि भ्रमंतीत सारखेच रमणारे स्नेही भेटले. यातूनही खूप खूप श्रीमंत झाल्याची माझी भावना आहे. भरपूर वाचणारा कधीतरी लिहायला लागतोच, तसा मीही लिहिता झालो, पण ते कधी लिहायला लागलो हे मात्र कळाले नाही. येथेही मनस्वीपणे लिहितच राहिलो. सगळेच कुठे प्रसिद्ध होत असं नाही, मात्र त्या लिहिण्याच्या सुखाची चव मात्र कळाली होती. त्यातूनच स्वतःच्या आनंदासाठी लिहायला लागलो. येथेही शिस्तीचा अभाव होताच. त्या बेशिस्तीला आळा घातला तो हाडाचे शिक्षक असणाऱ्या गुलाबराव सपकाळांनी आणि उषाप्रभा पागे यांनी. गुलाबरावांनी तर चक्क मानगुडीवर बसून 2 पुस्तकच लिहून घेतली. उषाप्रभा पागे आणि माझ्यातील एक साम्य सांगणे इथे मला अनुचित वाटत नाही. आमच्या दोघांच्याही डोक्यावर कोणी बसले तर आणि तरच आम्ही लिहितो, अन्यथा वाचन सुखापुरते दुसरे सुख नाही. आता मी थोडासा सुधारतोय, किंवा करोना काळामुळे मला सुधारावेच लागले. भ्रमंती बंद झाली आणि जे मनात येईल ते लिहित राहिलो. त्यातूनही काही बरेचसे नवे मित्र मिळाले, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
या सह्याद्री आणि हिमालयातील भ्रमंतीतून निसर्गाशी जवळीक वाढली. तेथील निसर्ग वैभव वैविध्य डोळे दिपवणारे होते, अंतर्मुख करणारे होते. तसाच या वैभवाचा दिवसेंदिवस होत असलेला ऱ्हासही पाहत होतो. ते सारेच वेदनादायी होते. तसा मी कला शाखेचा विद्यार्थी, पण भ्रमंतीतून एकूणच पर्यावरण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पृथ्वीची जडणघडण, उत्पत्ती, ऱ्हास, त्याची कारणे, त्याचा समाजावर होणारा परिणाम समजावून घ्यावे या दृष्टिकोनातून मी तशा प्रकारची पुस्तके वाचत गेलो. माणसाच्या आणि सृष्टीच्या बऱ्या वाईट संबंधाचा मागोवा घेत राहिलो. यातून स्वतः लिहिण्याचा आळस करणाऱ्या आकाशवाणीच्या केंद्र संचालिका उषाप्रभा पागे यांनी मात्र मला पुणे आकाशवाणी केंद्राच्या नाते निसर्गाशी कार्यक्रमासाठी लिहायला सांगितले. नेमक्या विषयावरील पुस्तकांच्या परिचयाचे नेमक्या शब्द मर्यादेत अचूक वेळेत ते लिहिणे सुरुवातीच्या 2-4 भागात तसे अवघडच गेले. नंतर मात्र जमायला लागले. मिळणारा प्रतिसाद सुखावणारा होता, त्यातून लिहित गेलो. पण नंतर कुठल्या शिस्तशीर लिहिण्याच्या सापळ्यात सापडलो आहे हे उमजले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. आता माघार घेता येणार नाही हे समजले. मग संबंधित विषयावरील पुस्तके मिळवणे, पुन्हा पुन्हा वाचून त्यातले सत्व नेमकेपणाने कागदावर उतरवणे हे करीत राहिलो. त्यातूनच हे पुस्तक साकारले आहे. ही सगळी पुस्तके माझ्या संग्रही नव्हती, पण ती मिळवून देण्यासाठी प्राध्यापिका असणाऱ्या माझ्या अर्धांगिनीची म्हणजे सौ उर्मिलाची, तसेच भटकंतीतील माझे सहकारी गुलाब सपकाळ आणि सुषमा कट्टी यांनीही मदत केली. ऋषितुल्य प्राध्यापक श्री द महाजन सरांच्या प्रस्तावनेचा आशीर्वादही या पुस्तकाला लाभला. गुलाबराव सपकाळ आणि त्यांच्या टीमने हे पुस्तक सजवले. त्या सर्वांचे आणि मुख्यतः उषाप्रभा बागे यांचे ऋण मी आनंदाने मान्य करून हे पुस्तक तुम्हा वाचकांच्या हाती सोपवित आहे. धन्यवाद. मी वाटच बघत होते की तू उर्मिलाचा उल्लेख केव्हा करतोयस त्याची, कारण तिचा रोल फार मोठा आहे. एकतर तुला निवांतपणा देणं लेखनासाठी, कोणतीही भुणभुण मागे न लावणं आणि पुस्तकं आणून देणे. त्यामुळे तू त्यांचा उल्लेख केलास याचा मला खूप आनंद आहे. आपण आता पुढचा जो कार्यक्रम आहे तो प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आहे. तर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. माझ्यापेक्षा ज्येष्ठ माणसं इथं उषासारखी आनंदासारखी आहेत, तरीही मी सांगू इच्छितो की मला जेवढं उमगलं तेवढं मी सांगेन की निसर्गात जाता त्यावेळेला तुमची निरीक्षण शक्ती ही खूप तीव्र असली पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं तुम्ही इतक्या तीव्रतेने लक्ष द्या त्या गोष्टीकडे की त्याचा कुठे कुठे संबंध येतोय, त्याच्या बारीक सारीक नोंदी ठेवा. त्या नोंदी आज न उद्या तुम्हाला उमगतील, इतरांच्या पुस्तकातून त्या उमजतील. आणि हे निरीक्षण आणि त्या निसर्गात गेल्यानंतर त्या निसर्गाला आपला काही उपद्रव होणार नाही याची मात्र नक्की दक्षता घ्या. एक तर तुमच्या भोवतालच्या वातावरणाकडे आणि निसर्गाकडे अत्यंत संवेदनशीलतेनं आणि डोळसपणे बघणं फार गरजेचं आहे. हे झाल्यानंतर त्यातले
निसर्गातले बारकावे तुम्हाला आपोआप समजत जातील आणि निसर्गाविषयी कौतुक, आदर आणि निसर्ग आपल्यापेक्षा किती मोठा आहे आणि आपण त्याचे एक लहान किती घटक आहोत ह्याची जाणीव, ह्याचा साक्षात्कार तुम्हाला जेव्हा होईल तेव्हा तुमची दृष्टी अधिक डोळस होईल. मग भोवताली आहे आपली नदी आहे, आपली नदी अत्यंत प्रदूषित झाली आहे, तिच्याकडे जागरूकतेने बघा. आपल्या हिल्स आहेत ज्याच्यावर परकीय झाडांचं आक्रमण प्रचंड प्रमाणावर झालंय, तर ती परकी झाडं आपल्या देशी झाडांना वाढू देत नाहीये, याविषयी आवाज उठवा. लहान लहान आवाज उठवून इट मॅटर्स, त्याचा खूप प्रभाव असतो. तर निसर्गाविषयीची पुस्तकं, पर्यावरणावरची पुस्तकं, तुमची स्वतःची संवेदनशीलता आणि भोवताली डोळेसपणे बघितलं तर कितीतरी अशा आघाड्या तुम्हाला दिसतील की तिथे आपण निसर्ग संवर्धनासाठी काम करू शकतो. आम्ही त्या म्हातोबाच्या हिलवर फिरायला जातो. छान जंगलातला रस्ता आहे भिंतीकडेनी जाणारा, म्हातोबा ते येतात. त्या दरम्यान लोक जी येतात ती प्लॅस्टिकची कव्हर्स तिथेच टाकलेली असतात, चहाचे ग्लास तिथेच टाकलेले असतात. ही जाणीव जरी आपण आपल्यात मुरवली आणि आपल्या मित्रांमध्ये रुजवली की तुम्ही निसर्गात काही ऍडिशन करू नका, असलेला निसर्ग तसाच ठेवा, ही जाणीव जरी तुम्ही केलीत ना तरी निसर्गासाठी खूप काही केल्यासारखं आहे असं मला वाटतं. नमस्कार दिलीप निंबाळकर, तुमचं खूप अभिनंदन. आणि मला आठवतंय की तुम्ही सुचवल्यामुळे मी पाडस पुस्तक वाचलं आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ते मला वेगवेगळ्या पद्धतीने भावलं. तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि या निमित्ताने उषाताई आणि आनंददादाही दिसले म्हणून मला खूप आनंद झाला. एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद. दिसलीस याचा खूप दिवसांनी, खूप वर्षांनी आपण भेटलो, त्याचा आम्हालाही खूप आनंद झाला. नाही, मी मुळात ज्याच्यामुळे ट्रेकिंग मध्ये आलो तो आनंदाच इथं उपस्थित आहे सध्या, आणि त्याच्याबरोबर फिरायला लागलो. त्याच्या आधी तो जवळ 15 ते 16 वर्षी फिरत होता, त्यामुळे त्यांनी ट्रेक मोजले नाही तर मी कुठे मोजणार. कोरोना काळामध्ये यांची भटकंती बंद झाली ना, त्यामुळे हे खूप अस्वस्थ झाले. म्हणजे पण हे लिहायला लागले आणि उत्साह वाढला, त्यामुळे अखंड आता लिहिण्याचं काम करतात. सकाळी 4 वाजता उठतात, लिहित बसतात. ते बरं वाटतंय आता. आणि पुस्तक प्रकाशन, खरं हे आता पुस्तक आलं त्यांचं, ते मध्ये मोठी गॅप पडलेली आहे, पण आता मनावर घेतलं त्यांनी. आणखी एखादं पुस्तक आता तयारी लगेच सुरू पण केली आहे त्यांनी, दुसऱ्या पुस्तकाची. म्हणजे उत्साह वाढलेला आहे आणि लवकरच आता दुसरं पुस्तक पण येईल बघा. आता ते माझं लिहिण्याचं एक विस्तृत चौकट तयार झालेलीच आहे की मी बाहेरचं काय लिहू शकत नाही. तर माझी भ्रमंती आणि त्यातले अनुभव याच्याविषयीच ते पुस्तक असेल. मला असं वाटतं तुम्ही ते सरप्राईज ठेवा, म्हणजे जेव्हा कधी ते रिलीज होईल त्याच्या आधीच ते ओपन झालं तर जास्त चांगलं होईल. तुमचं काका खूप खूप अभिनंदन. आणि म्हणजे आम्हाला पण याच्यामध्ये जॉईन करून तुमचा अनुभव म्हणजे घेता आला. आणि तुमचं हे पुस्तक मी नक्कीच वाचेल. म्हणजे मिथिलाशी पण माझं असं बोलणं झालंय, तर आमचं आवडचंच क्षेत्र असल्यामुळे आम्हाला जास्ती चांगलं वाटेल ते वाचण्यात. आज हा कार्यक्रम संपताना मला विशेष आनंद होतोय. येतोय आवाज सर्वांना? हो, येतं. याचं कारण असं की जवळपास 1.5-2 वर्ष या कोविड-19 आपल्याला घरात डांबून ठेवलंय. पुस्तक तर करायला पाहिजे, मित्रांना भेटलं पाहिजे, सुसंवाद साधला पाहिजे, पण आता सगळं अवघड होऊन बसलंय. पण तरी देखील या सगळ्या परिस्थितीवर मात करून आपण दिलीपचं हे पुस्तक साकार केलं.
छानही झालं. या पुस्तकाच्या कव्हर पासून, प्रिंटिंग पासून, DTP असेल, आतली मांडणी असेल, या सगळ्यासाठी सगळं ऑनलाईन झालंय. म्हणजे अजूनही आम्ही एकमेकाला भेटलो नाही. चित्रकार भेटला नाही, प्रिंटर भेटला नाही. दिलीप फक्त 1-2दा गेटवर भेटला, म्हणजे घरातही आला नाही, तरी देखील पुस्तक झालं याचा मला विशेष आनंद वाटतो. आणि अशा या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळेजण, प्रमुख पाहुणे, ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं ते आनंद पाळंदे, तुम्ही सगळे हितचिंतक, लेखक, अजूनही मला काही काही चेहरे दिसतात. जुन्नरवरून एक चेहरा दिसतोय योगेश शेळकेंचा, इंदापूरवरून एक चेहरा दिसतोय मला, म्हणजे माझ्या परिचयाचा सांगतोय, निलाखेंचा. तर ही सगळी मंडळी या कार्यक्रमाला इतक्या दूरवरून उपस्थित आहेत. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि प्रफुल्लता प्रकाशनवर असंच प्रेम वर्षवत राहावं, त्याचा पाऊस पडावा ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. तुम्हाला जर हे पुस्तक विकत घ्यायचं असेल, ऑनलाईन सुद्धा तुम्ही पुस्तक ऑर्डर करू शकता www.prafullataprakasan.com या वेबसाईटवर. हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते आणि तुम्ही सर्वजण इथे आला आवर्जून आणि शेवटपर्यंत कार्यक्रमाला थांबला म्हणून तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू.